भगवान की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवर एक क्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य श्रेष्ठ सागर जी महाराज की जय। काल आपण जीव समास अधिकारमध्ये जीव समासाचे भेद पाहिले होते. जीव समासाचं कारण काय सांगितलं? जाती नाम कर्माचा उदयाने प्रसत चतुष्क युगल, ह्या युगलाच्या अविरुद्ध उदयानं जीव समासाची उत्पत्ती होते. आपला कुठला जीव समास आहे याच्यावरनं लक्षात येणार. आणि त्याचं स्वरूप काय सांगितलं? जीव समास हे तिर्यक सामान्याने म्हणजे सादृश्य सामान्याने तद्भव सामान्य स्वरूप आहे. तद्भव सामान्य कशाला म्हटलं? अन्वय, त्याला काय म्हणायचं? तद्भव सामान्य. सादृश्य सामान्य कशाला म्हटलं? किरणकार सादृश्य सामान्य. अन्वय असते नाना काळामध्ये, एकाच काळामध्ये नाना जीवांमध्ये जो अन्वय त्याला काय म्हटलं? सादृश्य. जीव असू दे की कुठलं पण नाना द्रव्यांच्या मध्ये जो अन्वय असतो त्याला सादृश्य सामान्य म्हणतात. त्याला तिर्यक सामान्य दुसरं नाव आहे. सादृश्य सामान्यालाच काय म्हणतात? तिर्यक सामान्य. आणि तद्भव सामान्याला दुसरं नाव आहे ऊर्ध्वता सामान्य. नाना काळामध्ये एका व्यक्तीमध्ये जो अन्वय येतो त्याला ऊर्ध्वता सामान्य पण नाव आहे. ऊर्ध्वता म्हणजे कालक्रमाने बघितलं ना, त्याला ऊर्ध्वता हा शब्द आहे. त्यानंतर आपण जीव समासाचे भेद पाहिले. किती आहे जीव समासाचे भेद? पाठीमाग तुम्ही सांगा. तुमचं नाव काय? दीपक व्हायची सरिता. सरिता नांदा. किती सांगितले जीव समासाचे? तुमच्या जवळ येताना सोपं एकदम, अवघड नाही. गुणस्थान किती आहे? म्हणजे समास किती आहे? 14. गुणस्थान, जीव समास आणि मार्ग लक्षात ठेवायचं. तिन्ही पण 14. गुणस्थान पण 14 आहेत, जीव समास पण 14 आहेत आणि मार्ग पण 14. आपण ज्या वेळेला हे करू शकतो दरवेळेस त्यामध्ये ना 14 गुणठाण, गुणस्थान, मार्गण आणि जीव समास. तर पहिला जीव समासाचे 14 भेद केले. कोणते 14 भेद केले? कोण सांगताय? तुम्ही सांगा. सात आणि दोन्ही कसे झाले? पर्याप्त नाही आपल्याला. ते 7च्या पर्याप्त पण भेद आहे आणि अपर्याप्त पण भेद आहे. तर कोणा काय सांगितलं? कशाला 2 म्हणजे अपर्याप्त कशाला म्हटलं? त्याला अपर्याप्त म्हणतात. ज्याची पर्याप्ती पूर्ण होते त्याला पर्याप्त. त्यानंतर ह्याचे जीव समासाचे पुन्हा विस्ताराने भेद केले. किती भेद केले? 57. विसरायचं नाही. सगळे जीव समासाचे भेद लक्षात ठेवायचे आणि तिथं जीव बघायचा. हे नुसतं शिकायसाठी नाहीये. आपल्याला तिथं तो जीव दिसायला पाहिजे. कुठले जीवाचे भेद सांगितले ते. तर एकेंद्रियाचे किती भेद केले सांगा. विस्ताराने पहिला 2च केले होते, बाजार आणि सूक्ष्म. आता पुन्हा विस्तारण केलं. किती भेद केले? एवढेच केले का? प्रत्येकाचे किती केले? पुन्हा बाजार सूक्ष्म. 6चे बाजार सूक्ष्म भेद होतात. 6 कोणते सांगितले? ओळीने काय सांगितलं होतं? गाथा पण मध्ये पण आहे.
कोण कोण? पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य, निगोद आणि साधारण वनस्पतीचे 2 भेद करायचे, नित्य, निगोद आणि इतर भेद. ह्या 6चे किती भेद आहे? 12 आणि सूक्ष्म म्हणजे किती झाले? 12. आणि प्रत्येक वनस्पतीचे 2. कोणते? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. कुठल्याचा अर्थ नाही लक्षात आला तर विचारा, परत अजून तुम्हाला पुढे येणारच आहे अजून, तरी पण विचारायचं. सप्रतिष्ठित म्हणजे काय सांगितलं होतं? ज्याच्या आश्रयाने बादल निगोदी जीव राहतात ते सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. ज्याच्या आधारानं निगोदी जीव नसतात त्याला म्हणायचं अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. आपण जे आता हे सगळं बघतो ना, जे आंबा, नारळ वगैरे सगळे प्रत्येक वनस्पती, आणि जे कंदमूळ वगैरे जे आहे ते सगळे सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहेत. आणि हे जे आपण जे अप्रतिष्ठित म्हणतो ते सुद्धा प्रारंभिक अवस्थेमध्ये ते सुद्धा काय असतात? सप्रतिष्ठित असतात. ह्याचा भेद काय मार्गाने अजून सांगणार आहेत का? त्याच्या ओळखण्याचं चिन्ह वगैरे सगळं. नंतर द्विंद्रिय, चतुरेंद्रियाचे ते 3च भेद केले. म्हणजे ते 14 एकूण एकेंद्रियाचे किती भेद झाले? 14 कशी झाले लक्षात ठेवायचे. बादल सूक्ष्म 12 होतात. बादल सूक्ष्म 6च्या मध्ये भेद आहे, त्याचे 6 दोन्ही 12 झाले. आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये बादल सूक्ष्म भेद नाही, परंतु सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित भेद आहे. तर 2 असे 7 युगल आहेत. पहिले 6 युगल बादल सूक्ष्म आहेत. युगल म्हणजे कळते ना, पती पत्नी तसं इथे हे बादल सूक्ष्म युगल लक्षात ठेवायचं. आणि शेवटचे युगल काय? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असं. तर असे 7 आणि 14 भेद एकेंद्रियाचे झाले. आणि ते जे पुन्हा आपण ज्याला पर्याप्त अपर्याप्त अपर्याप्ताचे पुन्हा 2 केले होते. 14 पहिल्यांदा 6 एकेंद्रिय केले आपण. कोणते कोणते? पृथ्वी आणि साधारण वनस्पतीचे 2 करायचे, इतर निगोद आणि नित्य निगोद, म्हणजे 6 झाले. म्हणजे प्रत्येकाचे 2 भेद आहेत. बादल सूक्ष्म, बादल पृथ्वी काय, सूक्ष्म पृथ्वी काय, असं बादल जल काय, सूक्ष्म जल काय, असे 2-2 भेद करायचे प्रत्येकाचे. तर 6चे किती झाले एकूण? 12 झाले ना. 6 मुलं आहेत, त्याला प्रत्येकाला 2-2 आहेत, म्हणजे किती झाले? 12 मुलं झाली. त्या भाषेत लक्षात राहते तुम्हाला. नंतर प्रत्येक वनस्पतीचे पुन्हा 2 मुलं. कोणती? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. असे 14 झाले. 12 आणि 2 14. तर सूक्ष्म आणि बादल असे 12 झाले ना. ते 6चे 2-2 केले प्रत्येकाचे, म्हणजे 12 झाले. आणि प्रत्येक वनस्पतीचे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे मिळून 14 झाले. आणि आणि द्विंद्रिय, चतुरेंद्रिय 3 आणि पंचेंद्रियाचे 2 आहेत. त्याला त्रसपणक म्हटलं. त्रसपंच त्रसपंचकामध्ये येतं. आता पुढं झाले किती? 7. मग किती झाले एकूण? 19 भेद झाले. एकेंद्रियाचे 14, विकरत्रय 3 आणि पंचेंद्रियाचे 2 असे एकूण 19 भेद झाले. आणि 19चे पुन्हा 3 भेद केले. म्हणजे पर्याप्त, अपर्याप्त, निवृत्त पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. अपर्याप्तामध्ये 2 करायचे, निवृत्त पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त कसे. त्यामुळं 3 भेद झालेले. 19 गुणिले 3 केले. प्रत्येकामध्ये 3 करायला लागलं तर एकूण 57 भेद होईल. हे ते माताजींना माताजींचे घेतलं तुम्ही. ठीक आहे. आता पुढं 7चे किती? 74 नंबरची गाथा आहे. आता जीव समासाचं वर्णन स्थानादी 4 अधिकारांच्या द्वारे करता येतं. ठाणी हिवी, चोणी हिवी,
नाकात बोलायचं, आम्ही नाशिक म्हणतो ना तसं. एम म्हटलं की ते मात्रा वाढते त्याची. ठाणे हिवी जोणी हिवी देहो काहण पुलाण भेदेही जीव समासा सव्वे परुविदौ वाजहा कमसो ठाणे हे म्हणजे स्थान, नंतर योनी देहाची शरीराची अवगाहना आणि कुल ह्या भेदाने जीव समास यथाक्रमाने सर्व प्ररूपण करण्यायोग्य आहे. आता हे जीव समासाचं वर्णन 4 अधिकाराच्या द्वारे करणे 4 प्रकारने करणार आहे. पहिला प्रकार कोणता सांगितला? स्थान. एक आहे स्थान, जसं आता आपण मुलांना शिकवतो 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय असं शिकवतो ना, तसं जीवाचे भेद करत असताना तिथं क्रमाने असं करणार आहेत. 1 प्रकार, 2 प्रकार, 3 प्रकार, 4 प्रकार त्याचे स्थान भेद केले. म्हणजे तिथं जेवढे भेद करतील त्याच्यामध्ये सगळे जीव गर्भित होतील. त्याच्यामध्ये 1 केला तरी सगळे जीव येणार, 2 प्रकार केले तरी 3, 4 असे एक वाढवत जायचं, त्याला म्हणायचं स्थान. नंतर दुसरं सांगितलं शरीराची अवगाह योनी. योनी म्हणजे ज्या ठिकाणी जीव उत्पन्न होतो, म्हणजे उत्पत्तीचा आधार, त्याला म्हणायचं योनी. आता आपल्या समजा काहीतरी साखर पडली, तिथं मुंग्या होतात, ती योनी असते त्या मुंग्या उत्पन्न होण्याची. किंवा गर्भामध्ये जीव येतो जन्माला, तर ते गर्भ ही सुद्धा काय आहे? योनी आहे. तर उत्पत्ती स्थान त्याला म्हणायचं योनी. आणि तिसरं आहे अवगाहना, देहाची अवगाहना, शरीराची अवगाहना, लहान मोठी शरीराचे जे आपले जेवढं व्यापलेलं आहे ना शरीर आपण जेवढं मोठं शरीर आहे असेल तेवढं आपण 5 फूट आहे, 4 फूट आहे, 3 फूट आहे. मुंगी किती असते? एवढी असते. चिरट एवढा आहे. तर त्याची जी शरीराची आकृती जी अवगाहना त्याचं वर्णन करणार आहे. किती प्रकारचे अवगाहना असतात. तिसरं शरीर अवगाहना. हे सगळं वर्णन येणार आहे पुढे सांगायला लागले. आता पुढे वर्णन ह्या रूपाने करणार आहेत. अजून इथं फक्त नावं सांगायला त्या अधिकारांची. आणि चौथा आहे कुल. कुलकोटी म्हणतो ना. उत्पत्तीला कारणभूत, शरीराच्या उत्पत्तीला कारणभूत जे नोकर्म वर्गण आहे ना त्यांचे प्रकार ते कुलामध्ये घेतात. आपलं कुल म्हणजे आई वडिलांचं कुल ते नव्हे. हे शरीर उत्पन्न ज्या वर्गणीपासून होतं त्या वर्गण्यांचे प्रकार आहेत, त्याला कुल म्हणतात. आता हे पुढे एकेकाचं वर्णन करतील. पहिला स्थानाधिकार सांगतील, मग योनी, मग शरीर अवगाहना, मग कुल, असे 4चं वर्णन आता जीव समासामध्ये येणार आहे. तुमच्या नोट्स मध्ये सगळं अर्थ लिहिलेला असेल. स्थान म्हणजे 1, 2, 3 आदी क्रमाने भेद वाढवत जायचं, भेद करणं. 1, 2, 3 आदी क्रमाने भेद करणे. भेद करून कथन करणं. आता त्यातलं पहिल्यांदा स्थान अधिकार सांगतायत. पुढं 75 नंबरची गाथा आहे. हे स्थानांग नावाचं एक अंगच आहे. आपलं 12 अंग आहेत की नाही, त्याच्यामध्ये स्थानांग अंग आहे.
एक म्हणजे काय, जीव. दोन म्हणजे काय, असं एक एक वाढवत जातात, सांगतात त्याला म्हणण्याचं स्थान. आता इथे केलं लक्षात येत तुम्हाला. 75 नंबरची गाते. सामान्य जीवत सथा, वरे सुईगी वियल सयल चरी मधुगे, वरे सुईगी वियल सयल चरी मधुगे, इंद्रिय काय चरिमस, सयतु दुतीच दुपणग भेद जुदे, सामान्य जीवन सखा, वरे सुईगी वियल सयल चरी मधुगे, इंद्रिय काय चरिमस, दुतीच दुपणग. पेन्सिल असलं की नाही, कुठं थांबायचं तिथं खूण करायचं. मी ज्याला वेळा सांगतो ना तिथं तसं थांबपर्यंत थांबलो. मग इंद्रिय काय चरिमस थांबलो. इंद्रिय काय चरीपर्यंत थांबायचं. नाही ह्याच्यापर्यंत थांबव मग पर्यंत. इंद्रिय काय चरिमस, सयब तिच्या दुपणग भेद जुदे, मग पर्यंत थांबायचं. हा चरिमस म्हटलं तरी चालते किंवा चरिम असं पर्यंत थांबायचं. मग स तिकडे घ्यायचं. काय नाही. हा हा इंडिया इगी बियल नाही का. हा बिगल असं बियल दोन्ही पण चालते. बिगल बियल, बिकल आणि बियल असं. ठीक आहे. आता इथं स्थान मध्ये जीवाचे भेद करायचे. कसं करायचे भेद, एक पासून सुरुवात करायची. एक भेद केला तर काय होणार, एक सामान्य जीव. त्याच्यामध्ये काय भेदच नाही, सगळे जीव आहेत. तर सासुदे स्थावर सगळे त्याच्यामध्ये आलेच, कुठलाही जीव सुटला का नाही. तर पहिल्यांदा काय, एक भेद सामान्य जीव. दोन म्हटलं जीवाचे भेद केले तर काय होणार, त्रस आणि स्थावर. एकदा तुला पक्का आहे, त्रस आणि स्थावर. स्थावर आणि त्रस म्हणायचं, स्थावर म्हणताना त्रस अगोदर म्हणतो आपण. मग यामध्ये कुठले संसारी जीव सुटले का, सगळे संसारी जीवाचे. जीव समास म्हणले की जीव सगळे संसारी जीवाचेच भेद येणार. त्रस म्हटले की सगळे आले इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. स्थावर म्हणले की सगळे एकेंद्रिय जीव आले, ज्याच्यामध्ये सगळे पूर्ण जीवराशी. कुठला पण भेद असू दे त्याच्यामध्ये पूर्ण जीवराशी येणार, कोणी सुटणार नाही. असेच भेद होणार. संसारी मुक्त ते जीवाचे भेद झाले, तर आपण जीव समासाचे भेद करतो. ते जीवाचे भेद झाले. मग मुक्त जीव आपल्याला त्यांचं काय वर्णनच नाही, तर संसारी जीवाचं वर्णन करतोय. नंतर तीन भेद केले तर काय कसे होणार तीन भेद, एकेंद्रिय विकलेंद्रिय. म्हणजे ह्या त्रसाचे दोन करायचे, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. स्थावर म्हणजे एकेंद्रियच घ्यायचे. एकेंद्रिय संक्षेपात हिंद चालते का, एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. सकल म्हणते फक्त मी, सकल आणि विकल. म्हणजे कोणाला येतं, एकेंद्रिय म्हटलं की सगळे स्थावर एकेंद्रिय सगळे आले. विकल म्हटल्यानंतर इंद्रिय चतुरेंद्रिय तिन्ही आले. आणि सकल इंद्रिय म्हटल्यानंतर पंचेंद्रिय, सगळे इंद्रिय ज्यांना आहेत ते पण झाले पंचेंद्रिय. ते सगळे जीव आले याच्यामध्ये. कुठला पण तुम्ही भेद घ्या त्याच्यामध्ये सगळे जीव येणारच. नंतर आता चार भेद करणार. तर आपण म्हणजे मी लिहिलं नाही पहिल्यांदा का तुम्हाला समजावं म्हणून. एकदा मी लिहिलं तर तुम्हाला समजणार नाही. एक 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 वाढवत जाऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
आता काय करायचं, 4 करायचे भेद. तर काय होणार, ह्या सकलचे 2 करायचे. असं तुम्ही आता जर येणार जर थोडंसं काय म्हणते तर संयम ठेवा. नवीन लोकांनी होते म्हणजे चांगले तुम्हाला येते ती गोष्ट, फक्त त्यांना जरा लवकर ग्रहण होऊ देत, म्हणजे लक्षात येते. तुम्ही डोकं लढवायचं आता. आता काय केले, सकलचे 2 भेद केले. काय, संज्ञी आणि असंज्ञी, म्हणजे 4 भेद झाले. एकेंद्रिय तसंच ठेवायचं, विकलेंद्रिय तसंच ठेवायचं आणि सकलेंद्रियाचे 2 भेद करायचे, असंज्ञी आणि संज्ञी. आणि बघू नका, न बघता करा, म्हणजे आपल्याला कसं केलं ते लक्षात राहील. आणि त्यानंतर 5 भेद करायचे आपल्याला. तर काय होणार, 5 इंद्रिय घ्यायचं क्रमानं. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. सगळे आले की नाही भेद ह्याच्यात पण. कुठलाही म्हणजे असं एक वाढवत आहे, त्याला म्हणतात स्थान. आता त्याच्यानंतर 6 भेद करायचे. हा, आता इथं आपण असं पण करू शकतोय, काय, संज्ञा आणि असंज्ञा असं पण करू शकतोय. अशा प्रकारे पण भेदू शकतोय. परंतु इथं असा 5 स्थावर आणि रस असं भेद. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती आणि त्रस अशी षटकाय जीवाच्या अपेक्षेनं 6 भेद केले. माझ्या पाठशाळेत शिकवायला बरं झालं. पाठशाळेतल्या मुलांना कधी शिकवते बघा. 6 भेद झाले ना. आता 7 भेद कसे करणार, हा याच्यातनं त्रसातनं भेद करायचं. हे तसेच ठेवायचे 5. त्रसाचे काय करायचे, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. हे 5 तसेच राहणार आणि इथं विकल आणि सकल. असे 7 होणार. ह्याच्यामध्ये पण सगळे कुठला पण भेद घ्या, सगळे जीव यायला पाहिजे त्याच्यामध्ये. पुन्हा आता 8 करायचे, तर कसं होणार 8 भेद सांगा. सजल होणार संज्ञा आणि असंज्ञी, विकल होणार आणि असंज्ञी आणि संज्ञी. किती झाले, 8. आता 9 भेद करायचे. 9 भेद कसे होणार, हा 5 ठेवायचे आणि हे विकल सकल न करताना द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. म्हणजे ते 5 आणि 4 9 होणार ना. हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती आणि हे त्रसाचे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय असे 9. बरोबर आहे. नंतर 10 करायचे. 10 करताना काय करणार, 10 संज्ञा आणि असंज्ञा करायचे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी, पंचेंद्रिय आणि आता आपल्याला तर एवढं फक्त जीवाचं ते स्थानांग नावाचा एक स्वतंत्र अंग आहे आणि अशा त्याच्यामध्ये जीवाचे भेद केले किंवा कुठल्या आपण ह्याचे भेद असे वाढवत गेले तर किती मोठं ते किती पदाचे एक आहे, किती भेद केले असेल त्याच्यामध्ये एक एक वाढवत असे. 10 भेद झाले, 10 स्थान झाली ना. आता पुढे 11 स्थान, 11 भेद करायचे.
जीवाचे समासाचे तर कसे होणार. आता त्याच्यामध्ये बादल सूक्ष्म भेद करायचं. 5 आहेत ना, स्थावर आहेत 5. आपण इथे एक स्थावर घेतलं, हे 5 स्थावर घेतलेत ना, तर ह्याचे बादल आणि सूक्ष्म भेद करायचे. 5 आणि 10 झाले, एक त्रस किती झाले 11. आता परत वर्ग पुस्तक ते बघा. ह्या गाथेमध्ये कितीपर्यंत सांगितले तेवढे वाचे आपण गाथा लावूया. हे गाथेमध्ये भेद झालेले तेवढे लावूया. कसं आहे खायचं गाथा पण लावते. 75 नंबरची गाथा पहिलं बघा. म्हणजे एका गाथेमध्ये 10 स्थान सांगितले आचार्याने. कशी ती कुशलता असेल आचार्याची गाथा करायची. सामान्य जीव पहिला कोणता भेद झाला, एक सामान्य जीव. दुसरं तसं थावरेस त्रसाने स्थावरांमध्ये. नंतर सांगितलं तिसरं स्थान एकी बियल असेल, एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. पुन्हा चरी मधुके. आता तेच भेद ठेवायचे, फक्त शेवटच्याचे 2 करायचे. एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रियचे 2, संज्ञे आणि असंज्ञे असे 4 भेद झाले. पुन्हा इंद्रिय काय, चरिमत्सय. इंद्रियामध्ये काय करायचं. आता एक इंद्रिय घ्यायची 5 इंद्रिय. एक इंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय म्हणजे 5 भेद झाले. नंतर काय म्हणजे षटकाय घ्यायचे. षटकाय 5 स्थावर आणि 1 त्रस त्याला षटकाय म्हणतात. काय घ्यायचे 6. त्यानंतर चरिमत्स म्हणजे षटकाय जे केले त्याच्यामध्ये शेवटचा जो त्रस आहे त्यामध्ये काय करायचं, दू, ती, चतुपट त्याच्यामध्ये भेद करत जायचे. त्रसामध्ये 2 करायचे, विकलेंद्रिय, सकलेंद्रिय. नंतर त्रिंद्रिय 3 करायचे. कसे करणार, विकलेंद्रिय, संज्ञे, असंज्ञे. पुन्हा 4 भेद करायचे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय. पुन्हा 5 भेद करायचे, संज्ञे आणि असंज्ञे असे भेद करायचे. एका गाथेमध्ये 10 स्थान सांगितल्याचे. कशी गाथा रचण्याची पण त्यांची किती बुद्धिमत्ता असते. सूत्र म्हणतात त्याला, सूत्र थोडक्यामध्ये जास्त सांगायचं. आता हे सगळे भेद म्हणजे स्थान जीवाचे भेद केलेले. आता पुढे 11 स्थान सांगतात. 11चं स्थान, 12चं स्थान, 13, 14 असे 19 पर्यंत स्थान आहे. आता 11 असे करा. पहिल्यांदा आपण पुरेल गाथा म्हणजे पटकन लागते गाथा. काय सांगितलं आता, 5 युगल स्थावर आहेत ना 5, त्याचे युगल म्हणजे बादल आणि सूक्ष्म. प्रत्येकाचे बादल आणि सूक्ष्म. तर बादल, सूक्ष्म आणि त्रस काय घ्यायचं, पाच स्थावर आणि त्रसाचा भेद 1. म्हणजे हे बादल सूक्ष्म 2 गुणिले 5 असे किती झाले, 10 आणि 1 त्रस म्हणजे काय होणार 11. लक्षात नाही आलं तर विचारा लगेच. बादल सूक्ष्म स्थावराचे भेद करे प्रत्येकाचे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती प्रत्येकाचे बादल आणि सूक्ष्म असे 10 भेद झाले. आणि त्रसाचा 1 तिथं सगळे एकामध्ये त्रसामध्ये सगळे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्विद, पंचेंद्रिय सगळे घेतले. आता पुन्हा त्रसाचे आपण जसे भेद केले होते 2, 3, 4, 5 तसे करायचे. म्हणजे काय होणार इथं हे
सकलेंद्रिय विकलेंद्रिय 10 हेच राहणार. आता त्रसाचे विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय, विकल आणि सकल. पुन्हा हे 10 तसेच ठेवायचे, विकल तसाच येणार आणि ते असंज्ञ आणि संज्ञ. पुन्हा हे 10 तसेच ठेवायचे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. चौदा झाले ना. हां आणि 15 पंचेंद्रियाचे संज्ञा आणि असंज्ञ. बादल सूक्ष्म 5 स्थावर काय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञ आणि संज्ञ पंचेंद्रिय. संज्ञ असे 15 स्थान झाले. आता 16चं स्थान करायचं आहे. तर त्याला काय करायचं, आता पुन्हा 16चं स्थान करण्यासाठी छद्दुग म्हणजे 6 करायचे. आपण बघितलं तर बादल सूक्ष्म, वनस्पतीमध्ये हा नित्य निकोटिक आपल्याला एकूण किती 16 करायचे, 16 6 जोड्या. 6 जोडावं लागेल ना. हां 6 म्हणजे 11 करायचे. एकेंद्रियाचे तर 11 भेद करायचे एकेंद्रियाचे. म्हणजे हे बादर आणि सूक्ष्म अशी वनस्पतीचे 2 करायचे, साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पती. त्या साधारण वनस्पतीमध्ये 2 येणार, बादर निगोद आणि आपलं नित्य निगोद आणि इतर निगोद. काल 6 भेद केले होते ना आपण बादल सूक्ष्माचे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, इतर निगोद आणि नित्य निगोद. हे 6चे बादल सूक्ष्म करायचे. इथं सामान्यपणे वनस्पती एकच घेतला होता आपण, त्याचे भेद केले नव्हते. आता त्या वनस्पतीचे भेद करायचे एकेंद्रियामधल्या. म्हणजे किती होणार, हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य निकोट इतर. नित्य निगोद आणि इतर निगोद. हे 6 प्रत्येक आणि प्रत्येकांचे 2-2 भेद. 12 बादर निगोद आणि बादर आणि सूक्ष्म असे 12 भेद झाले. आणि याच्यामध्ये एक प्रत्येक वनस्पती जोडायचा. प्रत्येक वनस्पतीचा एक भेद. तर किती झाले, हे 13 भेद झाले. विकले आहेत एकेंद्राचे 13 भेद केले. आणि आता 3 जोडायचे आहेत आपल्याला. तर तिथं विकल आणि संज्ञा संज्ञा असे करायचे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 केले, विकल सकल, तर ते 15चं स्थान होणार. 15चं स्थान होणार. म्हणजे आता हे एकाच प्रकार नाही, असं नाही, असे अनेक प्रकार पण येऊ शकतील. आता हे असं आपण 13 भेद केले आणि त्यामध्ये विकल सकल 2 जोडले तर किती होणार, ते 15चं स्थान. आता आपल्याला 16चं करायचं आहे ना, त्यामुळं फक्त 2 जोडताना 3 जोडायचे. 3 काय येणार इथं, विकल, विक्रेंद्रिय, असंज्ञ आणि संज्ञ पंचेंद्रिय. एक एक वाढवत जायचं ना स्थानामध्ये. आपल्याला 16चं स्थान करायचंय. मग 16 भेद कसे होतील जीव समासात जीवाचे, तर एकेंद्रियाचे 13 केले. 6चे बादल सूक्ष्म. 6 कोणते, इतर. म्हणजे ह्याच्यामध्ये साधारण वनस्पती आली. आता प्रत्येक वनस्पती सुटली याच्यातून, मग ती यायला पाहिजे ना याच्यामध्ये. कुठंतरी कुठल्या तरी भेदामध्ये करते. तर कुठलाही भेद सुटायला नको, कुठलंही स्थान घ्या त्याच्यामध्ये कोणताही भेद सुटायला नको, कुठंतरी तो गर्भित व्हायला पाहिजे. प्रत्येक वनस्पती ह्यामध्ये गर्भित होतो का नाही, पण स्वतंत्राने घ्यायचे त्याला प्रत्येक वनस्पतीला. म्हणून 12 भेद, बादर आणि सूक्ष्म असा भेद करायचा. आणि प्रत्येक वनस्पती एक जोडली.
प्रत्येक वनस्पती बाजारच असते. दिसत नसेल तर तुम्ही इकडे बसा. दिसते. हा निबोध जे आहे ते साधारण वनस्पती आहे. नित्य निबोध आणि इतर निबोध. साधारण वनस्पतीचे दोन भेद आहेत. इतर निबोध आणि नित्य निबोध कोणाचे भेद आहेत? साधारण वनस्पतीचे. अजून तुम्हाला क्लिअर झालं नसेल तर विचारा. जे वनस्पतीचे आपण दोन भेद केले. प्रत्येक वनस्पती साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद केले होते, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. आणि साधारण वनस्पतीचे दोन भेद, नित्य निबोध आणि इतर भेद. साधारण वनस्पती जीवांनाच निबोधी जीव म्हणतात आणि ते निबोधी जीवांचे दोन प्रकार केले होते, नित्य निबोध आणि इतर निबोध. नित्य निबोध कुणाला म्हटलं? जे निबोधातून कधी बाहेर पडलेले नाही ते नित्य निबोध. आणि जे निबोधातून बाहेर निघाले परंतु चारी गतीमध्ये फिरून पुन्हा एकेंद्रियामध्ये पुन्हा निबोधामध्ये गेले की त्यांची इतर निबोध संज्ञा होती किंवा चतुर्गती निबोध असं पण म्हणतात. तर असे किती भेद झाले? 13 पर्यंत नाही 16 पर्यंत आला आपण. आणि पुढे मग आता 17 भेद करायचे. तर कसे करणार? 17 रसाचे 4 करायचे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, हे पंचेंद्रिय. हे 13 टेस्ट करायचे एकेंद्रियाचे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? 4 मिसळायचे. ते नेहमी त्रसाचे लक्षात ठेवायचे. त्रस 1, 2 त्रस केले की विकल सकल, 3 त्रसाचे भेद केले की विकलेंद्रिय, संज्ञी, असंज्ञी. 4 त्रसाचे भेद केले तर द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. 5 त्रसाचे भेद केले तर द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी, पंचेंद्रिय आणि संज्ञी. अशा त्रसाचेच क्रमाने भेद लक्षात ठेवायचे, म्हणजे त्याच्या पुढे जोडायचे. आणि एकेंद्रियाचे भेद इकडे लक्षात ठेवायचे. सामान्यपणे बाजार सूक्ष्म 5च घेतले, वनस्पतीमध्ये भेद केला नाही तर 5चे 2 जोड्या झाल्या, बाजार आणि सूक्ष्म असे 10 झाले. मग त्या वनस्पतीचे आपण भेद केले तर मग त्याच्यामध्ये साधारण वनस्पतीचे 2, बाजार निबोध, हे नित्य निबोध आणि इतर निबोध. म्हणून त्याच्या 6 जोड्या होतात मग ज्याला आपण साधारण वनस्पतीचे भेद करतो. आणि प्रत्येक वनस्पती आता एकच घेतली, पुन्हा त्याच्यामध्ये भेद केलं तर सप्रतिष्ठित, अप्रतिष्ठित असे 2 भेद होतात पुन्हा. परंतु इथे त्याने सामान्यच ठेवलंय. तर इथे आता 16 झाले. 17 मध्ये काय घेणार? झाले की आपण बघूया की एकदा. 17, 18 हे 13 अधिक हे तर 4 करायचे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. हे 4 करणार. 13 17 झाले. पुन्हा इथं हे एकेंद्रियाचे 13 अधिक रसाचे 5 करणार. हे किती झाले? 18 झाले. इथे 4 घेणार, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. आणि 13 5 18 झाले. 18चं स्थान झालं. आता 19चं स्थान करायचं. 19च्या स्थानामध्ये काय होणार? आता एकेंद्रियाचे 14 भेद करायचे. एकेंद्रियाचे प्रत्येक वनस्पतीचे 2 करायचे, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. असं 14 भेद होणार एकेंद्रियाचे. हे प्रत्येकाचे 2 करायचे, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. आणि त्रसाचे 5 करायचे, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी, पंचेंद्रिय, संज्ञी, पंचेंद्रिय. पूर्ण भेद झाले. तर सामान्यचे भेद करतो आपण, एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्द्रिय सगळे भेद यामध्ये आले. 19 मध्ये कुठल्या याच्यामध्ये सगळे आलेलेच आहेत, परंतु त्याच्यामध्ये पुन्हा भेद 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 करून वाढवत गेलो. अभेदातून भेदाकडे गेलो, संग्रहण्यातून व्यवहाराकडे भेद 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 करायचं विधीपूर्वक. 19 मध्ये काय झालं? शेवटी 19 भेद कोणते झाले? आपण केलेच होते वर 57 भेद, 57 समासाचे भेद केले होते ना, त्याच्यामध्ये 19 भेद केले होते आणि त्याचे 3 केले होते आपण. तेच 19चं स्थान आहे.
कोणते आले सांगा 19 अरे होते ते सांगा ऐका सगळे हां 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 साधुने हां 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 तीन कशात म्हणजे हां विज्ञानाचे 3 बरं ठीक आहे हां 2 असवने आणि सवने रसाचे 5 म्हणलं तरी चालतं हां तर अशा प्रकारे हे 19 स्थान सांगितले कुठं तर डोंगर चढायला तर त्याच्या जायचं चढतं तर म्हणायचं 1 सामान्य जीव 2 म्हणजे त्रसस्थावर 3 म्हणजे काय तर विकेंद्रिय एकेंद्रिय विकेंद्रिय आणि सकलेंद्रिय असं एक वाढवत जायचं पाठ करत आता ही गाथा आपण म्हटली होती ना गाथा शास्त्र गाथा म्हणायची राहिली म्हणूया आणि अर्थ पण सांगूया पण जुगले तस सहिये तस सदुतीच दूर पंच भेद जुदे तस सदुतीच दूर पंच भेद जुदे छद्दुगपत्ययम्य तस सतीय चतुरपणग भेद जुदे पण जुगले पण चुकले 5 युगल 5 युगल म्हणजे एकेंद्रियाचे 5 युगल जे बादल पृथ्वी पाणी अग्नी वायू वनस्पती याचे बादल आणि सूक्ष्म त्याला म्हणायचं 5 युगल बादल आणि सूक्ष्म हे युगल आहे आणि 5चे करायचे ते नंतर त्रसाल सहित म्हणजे किती झालं 11चं स्थान झालं नंतर पुन्हा ते 5 युगल ठेवायचे पुन्हा त्रसाचे 2 3 चतुर पंच भेद जुदे त्याच्यामध्ये 2 भेद करायचे त्रसाचे 12 झाले 3 भेद केले तर 13 10 तसेच ठेवायचे फिक्स आणि त्रसाचे भेद करत जायचे 2 3 4 5 सोपं म्हणजे पहिल्यानंतर पण आपण तसेच 6 केले षटकाई जीव पुन्हा त्रसामध्ये 2 3 4 5 भेद करत गेले आता इथं पुन्हा 5 युग तसेच ठेवायचे त्रस 1 ठेवायचं मग 2 3 4 5 भेद करायचे म्हणजे 15 म्हणजे 5 5 भेद सोपं एकदम ठेवायला लक्षात फक्त सुरुवातीचा भेद लक्षात घ्यायचा पुन्हा आपण 16 पासून पुन्हा तसे भेद केले 16 17 18 तिथं फक्त 2 करायचे नाही त्रसाचे तिथं त्रसाचे 3 करायचे डायरेक्ट 13 एकेंद्रियांचे आणि त्रसाचे 3 त्याच्यामध्ये 16 मध्ये ते सांगतात पुढं छद्दुगत पत्ययम्य छद्दुग म्हणजे 6 दुनी 12 करायचे 6 युगल हां 6 बादल आणि 6 सूक्ष्म पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि इतर निगोद आणि नित्य निगोद आणि प्रत्येक वनस्पती असे 13 झाले आणि पुन्हा त्याच्यामध्ये त्रसाचे 3 4 5 2 नाही घ्यायचे 2 जोडले तर होतात परंतु ते 15च होणार 16चं स्थान होणार नाही 15चे 2 प्रकार येतात 15चा हा एक प्रकार केला आपण आणि 15चा हा एक प्रकार येऊ शकतो कोणता प्रकार 15 पर्यंत काय घेतलं होतं आपण 5च युगल घेतले होते आणि द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय असंज्ञ सौम्य पंचेंद्रिय दुसऱ्या प्रकार ह्या प्रकाराने केलं तर काय होईल हे 13 6 युगल आणि प्रत्येक वनस्पती आणि विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय असं पण 15चं स्थान होऊ शकतं परंतु इथं ते घेतलेलं नाही इथं डायरेक्ट 16चं हे घेतलं स्थान विकल असंज्ञ आणि सौज्ञ आणि 4 जोडायचे 5 जोडायचे भेद जुदे अजून हा 19 नाही सांगितलं वाटतं याच्यामध्ये 18 पर्यंत सांगितलं आता 19 पुढच्या याच्यामध्ये सांगतंय 18 स्थानापर्यंत झालं आता 77 नंबर गाथा आहे सगजुगलंबित सस्या पणभंग जुदे सुमंती उणवीसा
7 घ्यायचे, 7 युगल. एकेंद्राचे किती युगल आहे? 7. सगळे एकेंद्र आले त्याच्यामध्ये 7 युगलामध्ये. 7 युगल कोणते झाले सांगा प्रियंका? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, नित्यलिंग, इतर प्रत्येकचे युगल म्हणजे ह्यांचे पादर सूक्ष्म असे युगल आणि प्रत्येक सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित असे युगल, असे 7 युगल होतात. त्या 7 युगलामध्ये काय करायचे? त्रसाचे 5 भेद जोडायचे. तर किती झाले हे शेवटचं? 19. इथं एकेंद्राचे 14 आणि त्रसाचे 5 असे 19 होतात. आणि अशा प्रकारे AR गुण 20 होती. 1 पासून 19 पर्यंत हे स्थान होतात. म्हणजे 1चं स्थान, 2चं स्थान, 3चं स्थान असे किती केले? 19 पर्यंत वाढवत गेले. आता त्याला पुन्हा काय करायचं? एकी ती गुणिले हवे ठाणा. त्याला 1 न गुणायचं, 2 नी गुणायचं आणि 3 नी गुणायचं. आता 1 पासून 19 सरळ घ्यायचे भेद. आता त्याला पहिल्यांदा 1 नी गुणायचं सगळ्याला, म्हणजे एक सामान्य भेद झाला. पुन्हा 2 नी गुणायचं, म्हणजे तिथे काय होणार? आता पुढे सांगणार, पुढच्या गाथेत ते सांगणार 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय ते पुढच्या गाथेत सांगतात. ती 1 पासून 19 ओळीने घ्यायचं, त्याला 1 नी गुणायचं, नोट्स मध्ये केले होते. नंतर पुन्हा 1 ते 19 घ्यायचं, त्याला 2 नी गुणायचं आणि 1 ते 19 घ्यायचं, त्याला 3 नी गुणायचं. तर 1, 3, 2, 3 म्हणजे काय? तर ते पुढच्या गाथेमध्ये सांगतात. 1 गुणकार कशासाठी करायचा, 2चा गुणकार का करायचा, 3चा गुणकार का करायचा. 78 नंबरची गाथा आहे. सामन्येन ती पंक्ती पडमा विदिया अपुण्य गे इदरे पज्जते नद्दी पज्जते अपडमा हवे पंती पज्जते नद्दी नाही 2 6 7 8 9 10 पज पर्यंत थांबावं लागतं. प पर्यंत पज्जते नद्दी जते अपडमा हवे पंती पज्जते नद्दी जते अपडमा हवे पंती. सामान्येनं ती पंक्ती, सामान्य रूपानं 3 पंक्ती करायच्या. पडमा विदिया अपुण्यगे इदरे. दुसरी जी पंक्ती आहे त्याला 2 ने गुणायचं, म्हणजे अपर्याप्त आणि पर्याप्त. म्हणजे तिथं अपर्याप्ताची भेद नाही करायची. पहिल्यांदा सामान्य, पहिली पंक्ती जी आहे ती सामान्य, तिथं पर्याप्त अपर्याप्त भेद केले नाही, सगळे आले त्याच्यामध्ये गर्भित झाले. सामान्य म्हटलं की त्याच्यामध्ये पर्याप्त पण येतात आणि अपर्याप्त दोन्ही आले. म्हणजे सामान्य जीव जे एकच घ्यायचं, दुसरं त्रस स्थावर हे पण त्याला पर्याप्त अपर्याप्त भेद करायचं नाही. दुसरी पंक्तीमध्ये 2 नी गुणलं म्हणजे तिथं भेद करायचं, पर्याप्त आणि अपर्याप्त. आता इथं आपण 1, 2 असे पहिले केलेले आहेत ना. इथं 1 नी गुणायचं म्हणजे सामान्य भेद म्हणायचं. इथं भेद नाही काय, जे इथं तेवढंच उत्तर येणार 1 गुणल्यावर. आता इथं 1 गुणिले 2 म्हणजे इथं काय होणार? सामान्य जीवामध्ये पर्याप्त जीव आणि अपर्याप्त जीव असे 2 भेद होणार. पुन्हा इथं त्रस स्थावर आहे, त्याचे पुन्हा त्रस अपर्याप्त, त्रस अपर्याप्त, स्थावर अपर्याप्त, स्थावर अपर्याप्त असे भेद होणार. 2 ने गुणायचे. तर पर्याप्त आणि अपर्याप्त 2 म्हणजे पर्याप्त आणि अपर्याप्त भेद करायचे त्याचे प्रत्येकाचे, याचे प्रत्येकाचे. मग याच्यामध्ये हे काय होत जाणार? असं भेद येत जाणार. 3 ला 2 ने गुणले की किती होणार? 6 होणार.
नंतर पुन्हा 1 2 असे ठेवलेले आहेत आणि 3 गुणायचं. 19 पर्यंत सगळे लिहायचे हे सगळे आणि त्याला गुणायचं. मग 3 काय गुणायचं तर 3 भेद करायचे त्याचे. आता इथं अपर्याप्त सामान्य घेतलं होतं, पर्याप्त आणि अपर्याप्त. अपर्याप्ताचे भेद केले नव्हते. आता इथं अपर्याप्ताचे 2 भेद करायचे. कोणते 2 भेद करायचे अपर्याप्ताचे? लब्ध्य पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. पच्यते लब्ध्य पच्यते अपढमा हवे फंती. पुन्हा त्याच्यामध्ये पर्याप्त आणि लब्ध्य पर्याप्त अशी भेद केला असताना अप्रथम पंक्ती होते. अप्रथम पंक्तीची तिसरी पंक्ती घ्यायची. तिसऱ्या पंक्तीमध्ये तिथं पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध्य पर्याप्त. चवर्ण तिथं लब्ध्य पर्याप्त घ्यायचं, निवृत्ती पर्याप्त असे 3 भेद. 3 म्हटलं तर पर्याप्त, लब्ध्य पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त असे 3 भेद करायचे. काय लक्षात आलं? पहिली पंक्ती आहे ती सामान्य पंक्ती, दुसरी आहे ती पर्याप्त आणि अपर्याप्त असे भेद केले प्रत्येकामध्ये. आणि प्रत्येकामध्ये पुन्हा पर्याप्त, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध्य पर्याप्त असे 3 भेद केले. तर अशा 3 पंक्ती झाल्या. तर 3 पंक्ती केली तर प्रत्येकाचा काय करायची? बेरीज. आता हे 1 ने गुणल्यानंतर हे 1 पासून 19च उत्तर येणार. तिथे शेवटी 19च होणार. हे 2 4 6 8 10 असं काय ना शेवटी 12 14 16 असे येणार बघतात. 18 शेवटी 38 येणार. 19 गुणिले 2 येणार, तिथं 38 येणार. आणि तसे ते 19 गुणिले 3 करणार आपण, तर ते 57. इथं 9, इथं 6, इथं 3. 3चा अंतर येणार, इथं 2 2 येणार आणि इथं 1 1 तर ह्यांची काय केली? पुन्हा बेरीज केली. एकूण भेद किती झाले? 1 पासून ते 19 पर्यंत. तर आता इथं बेरीज करायचं आपल्याला. परवा सूत्र मी सांगितलं होतं, त्या सूत्रानं करायची आहे बेरीज. आपण हे उद्या करूया, म्हणजे गडबडीत करायला नको. इथंपर्यंत आता ठेवा. ह्याची कशी बेरीज करायची आणि मग पुढचं उद्या. हे आता काय झालं आज? फक्त स्थान अधिकार. पुढे आपल्याला हे दोन्ही अधिकार सांगितले. अजून जीव समासाचे अजून भेद केले विस्तारानं पुढे सांगतात. 98 भेद केले. जाण आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. आम्ही केवळ जाणणाराच आहे. ज्ञानाचा घनपिंड आहे. शुद्ध नयाने सर्व जीव शुद्धच आहे. मी पण शुद्धच आहे. हे संपूर्ण जीव समाज माझ्या ध्रुव स्वभावामध्ये नाहीतच. मी पृथ्वी कायक, जल कायक, अग्नी कायक नाहीच. मी त्रस नाही, पंचेंद्रिय नाही, पर्याप्त नाही. हे सर्व पर्यायाच्या अपेक्षेने केलेले भेद आहेत. मी द्रव्यातीत आहे, शुद्ध निश्चयने आहे. या सर्व पर्यायापासून भिन्न, सर्व पर्यायामध्ये व्यापक एक जीव आहे. पर्याय बदलले तरी आपले ध्रुव रूप बदलले नाही. जसा हा मी मनुष्य पर्यायामध्ये आहे, तसाच मी देव पर्यायामध्ये पण असणार आहे. असाच मी पूर्वीही चारी गतीमध्ये असाच होतो.
हे आपले जे ध्रुव रूप आहे त्या रूपाने स्वतःला पहा. या बदलणाऱ्या रूपाने स्वतःला पाहू नका. हे नष्ट होणारे रूप आहे, परंतु अंतरंगाचे चैतन्य रूप आहे ते कधी बदलत नाही. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं एकत्व विभक्त स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं ॐ. नमो हरिहंसाय